आस्वादनी कवळ घेता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. संस्कृतमध्ये क्षीर म्हणजे घट्ट दूध आणि पारशीमध्ये कंद म्हणजे गोड या दोन शब्दांपासून म्हणजेच क्षीर आणि कंद या दोन शब्दांपासून श्रीखंड हा शब्द तयार झाला आहे. आज आपण पाहणार आहोत पारंपरिक केशर श्रीखंडाची रेसिपी. साहित्य पाहूया. घट्ट दही 500 ग्रॅम, पिठी साखर 100 ग्रॅम, केशराचे तुकडे 10 ते 15, कोमट दूध 2 चमचे, वेलची पावडर 3 चमचे, पिस्त्याचे तुकडे 4 ते 5 चमचे, बदामाचे तुकडे 4 ते 5 चमचे. एका रेशीम किंवा मलमलच्या कापडात ताजे दही घट्ट बांधून 2 तासापर्यंत लटकून ठेवा. नंतर हाताच्या मदतीने सर्व पाणी पिळून घ्या. आता एका वाटीमध्ये थोडे दूध घेऊन त्यात केशर घाला आणि बाजूला ठेवा. तयार झालेले घट्ट दही आता एका भांड्यात घेऊन त्यात कुटलेली विलायची आणि साखर घालून मिक्स करा. तयार झालेल्या मिश्रणात केसरचे दूध टाका आणि चांगले मिक्स करून त्यात थोडा चिरलेला पिस्ता आणि बदाम टाका. उर्वरित शेवटी सजवायला ठेवा. आता तुमचे श्रीखंड तयार आहे. तयार झालेल्या श्रीखंडाला एखाद्या वाटीमध्ये घेऊन उर्वरित बदाम आणि पिस्त्यांनी सजवा.